हॅलो हॅलो व गोराय बी संघाने बॅटिंग घेतली, तुला शतरक्षणासाठी आमंत्रित केले जाण्यासाठी, तर शतरक्षणासाठी जा.
मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. स्ट्राईकवर रॉली, नॉन स्ट्राईकवर बॉल्टर. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. आणि पहिलं शतक टाकण्यासाठी जयेश हा गोलंदाज येतोय पहिलं शतक टाकण्यासाठी. सामना सुरू होतो असा इशारा येतो पंच सांगेकर सरांकडून. पहिला चेंडू राईट मोर द विकेट मारा. पहिला चेंडू शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक सागर यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जाईल. बघा तुम्ही ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आणल्यात काय काय घेऊन त्या पिशव्या तशाच ठेवू नका. त्या पिशव्या सगळ्या ग्राउंड मध्ये जातात. येस, तुम्ही काय जे आणताच ते सगळं खाता पण ते सगळ्या पिशव्या तिथं मध्ये जात आहेत. पुढचा चेंडू फक्त दिशा दाखवलेली आहे. शतरक्षक त्या चेंडूच्या खाली एकच धाव मिळेल. एक सिंगलच्या साहाय्याने स्वतःच आणि संघाचं खातं एक या धावसंख्येने ओपन केलेलं आहे. जयेश पुढचा चेंडू बॉल्टर याच्यासाठी कॅप्टन फलंदाजीसाठी. इथं बघ बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक सागर यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. 3 चेंडूवर आतापर्यंत फक्त एक सिंगल आलेली आहे. हा देखील 5 षटकाचा सामना आहे. चांगला फटका इथं चांगला स्क्वेअर ड्राईव्ह बघायला मिळतो पण तिथं एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी झालं असतं पण रॉली सांगतोय की नाही दुसऱ्यासाठी आपण त्या धावेला फक्त एक सिंगलसाठीच आपण समाधानी राहणार आहोत. त्या सिंगलच्या साईडने धावसंख्या पोहोचलेली आहे ही 2 या धावसंख्येवर. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह होता त्याच्यावर फक्त सिंगल मिळतंय. धावसंख्या झाली 2. या 5 षटकातील पहिलं शतक चालू आहे त्याच्यामध्ये 4 चेंडूवर आतापर्यंत 2 धावा आलेले आहेत. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. चांगला फटका पण शतरक्षक चेंडूच्या जवळ देखील दिसत नाही. चेंडू जातोय 1 बाउन्स बाउंड्रीसाठी 4 या धावसंख्येसाठी चेंडू जातोय. सौकार येतोय रॉली याच्या बॅटीतून आणि 4 धावीच्या सायने रॉली व्यक्ती 5 वर पोहोचलेला आहे. तर संघाला पोहोचवले 6 या धावसंख्येवर. चांगला फटका ते पुढे आला होता. तो पुढे आल्यामध्ये तो चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात आला आणि तो चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेने 4 या धावसंख्येसाठी. धावसंख्या 6. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. स्ट्राईकवर रॉली जयेश भंडारी. इथं बघा मारण्याचा प्रयत्न केला होता. इथं फलंदाज बाद ठरवला जातोय. जानू
हा एक फलंदाज बाद. दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज नितेश या गोलंदाजाला दुसरं शतक टाकण्यासाठी बोलवलेलं आहे. बघा ज्या प्लास्टिकच्या पिशव्या, मी पुन्हा एकदा अनाऊन्स करते तुम्हाला की प्लीज प्लास्टिकच्या पिशव्या जे जे आणताय त्यांनी त्या प्लास्टिकच्या पिशव्या तुमच्या बाजूला ठेवा, कुठंतरी त्याच्यावर दगड ठेवा. देवेंद्र आणि काही जणांना भरपूर त्रास होतो त्या प्लास्टिकच्या पिशव्या उचलण्यासाठी. पहिला चेंडू इथं मारलेला आहे वॉल्टर यांनी. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. एकच धाव मिळेल तिथं. बघा देवेंद्र यांना ती पिशवी आणण्यासाठी ग्राउंडवर जावं लागलं. आणि एक सिंगलच, एवढ्या मोठ्या फटक्यावर एक फक्त सिंगल येते आणि सिंगलच्या सायनी धावसंख्या पोहोचल्या ती 7 या धावसंख्येवर. झेवियर स्ट्राईकवर आला होता. पहिला चेंडू खेळत होता, मारण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला. बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षक सागर यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. पुढचा चेंडू मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ आहे आणि झेल पकडलाय. झेवियर देखील इथं बाद होतोय. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये इथं फलंदाज बाद झालेला आहे. 7 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज इथं बाद होतोय गोराई बी मास्टर्सच्या संघाचा. अल्विन यांनी फक्त दिशा दाखवली. एक धाव पूर्ण केलेली आहे. त्या एक धावीच्या सायनी धावसंख्येचं खातं त्याचं ओपन झालेलं 1 या धावसंख्येनं आणि संघाला पोहोचवलंय ते 8 या धावसंख्येवर. नितेश मारण्याचा प्रयत्न, ऑफ साईडचा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा झालेला नाहीये. यष्टीरक्षक सागर यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जाईल. एक शतक आणि 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती फक्त 8. आता देखील तसाच चेंडू. आता मात्र थोडा खूर टप्प्याचा होता चेंडू. थोडा टप्पा पडल्यानंतर थोडा उंच होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाही आणि 2 शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 8. 2 बाद 8. 2 शतकाचा खेळ संपतोय. आदित्याने गाणं वाजवण्याची संधी भेटलेली आहे. शतक टाकण्यासाठी गोलंदाज हेमंत मात्रे येत आहेत. याच्या पुढचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चेंडू बघा पडल्यानंतर थोडा टर्न होतोय. मारायचा आता ऑन साईडला, पण बॅट आणि बॉलचा संपर्क तर झाला होता, पण तो बॉल बॅटला लागून थोडा आपल्या बॉडीवर लागला, म्हणजे अंगावर लागला. तिथं सरळ धाव मिळणार नाहीये. चेंडू जातोय डॉट. हेमंत त्याचा पुढचा चेंडू. तर देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कमलेश याच्या जवळ एक सिंगलसाठी आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 9 या धावसंख्येवर. वॉल्टर ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 2 धावा केल्या, त्याच्यासाठी त्यांनी 5 चेंडू खर्च केलेले आहेत. हो, आता पुन्हा एकदा मोठा फटका, पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता, पण चेंडू त्यांना अडवता आलेला आहे. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. सौकार येतोय वॉल्टर यांच्या बॅटीतून. ती बाईक कोणाची आहे? बाईक पार्थ ज्वेलर्सच्या बोर्ड जवळ ती बाईक आहे, ती काढायची आहे. कोणाची असेल ते. बॅनर आहे पार्थ ज्वेलर्स या. प्रकाश ती बाईक कोणाची ते काढा तिथून. पुढचा चेंडू देखील मला बघूया. वेट फॉर द अंपायर सिग्नल. एक धाव पूर्ण केलेली धावून
आणि बॅटला लागून गेलेली धाव आहे, त्याच्यामुळे एक धाव मिळेल. या एक धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 14 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 14. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. ऑल्विन स्ट्राईकवर तयार. पुढचा चेंडू खेळण्याचा पुढे आला होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. पण यष्टीरक्षकाची चांगली कामगिरी, त्याच्यामध्ये फलंदाज इथं बाद होतोय. 14 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज इथं बाद होतोय. नवीन फलंदाज ऑल्विन याची जागा घेण्यासाठी रिचर्ड हा फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. नंबर 5 वर चेंडू चांगला टाकले. चेंडू पडल्यानंतर थोडा मध्ये येतोय. अगोदर देखील चांगला चेंडू टाकला होता, त्याच्यामुळे एक फलंदाज इष्टिचित बाद झाला होता. 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली ती 14. या षटकामध्ये चौकार येऊन टेली फक्त 6 धावा दिलेत एमनती आहे ना. बघा, कोण जेवायचं असेल ते जेव्हा फक्त 5 किंवा 10 मिनिटं तुम्हाला जेवण आम्ही तिथं ठेवू. त्याच्यानंतर स्टॉल तो तिथून उचलला जाईल. तर जेवायचं असल्यास जेवून घ्या. 3:45 वाजे पण तो स्टॉल तिथं तो जेवण ठेवण्यात येईल. त्याच्यानंतर ते उचललं जाईल तिथून. कोण तो पहिला चेंडू टाकला जातोय. कमलेश यांचा पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेला एक सिंगलसाठी. या सिंगलच्या साईडने धावसंख्या पोचली ती 15 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 15. वॉल्टर यांच्या 8 धावा. रिचर्ड यांना आपलं खातं खोलायचं आहे. कमलेश एक फिरकी गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर आता चेंडू थोडा मध्ये येतोय. चेंडू मारण्याचा प्रयत्न. इथं थोडा खेळाडू पुढे आला होता पकडण्यासाठी बॉल, पण तो चेंडू त्याचा पडल्यानंतर थोडा टर्न झाला. त्याच्यामुळे ते 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवर. गोलंदाज कमलेश गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा बॅक फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. विशू तिथं समोर आहे, पण विशूने आपल्या पायाचा माइंडचा उपयोग तर केला चांगला, पण पायाचा उपयोग देखील चांगला झाला. त्याच्यामुळे 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवर. गोलंदाज कमलेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. तर मात्र या साईडला खेळून काढलेलं आहे आणि मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न भरपूर करतायत. पुन्हा एकदा चौकार जातोय. रिचर्ड याच्या बॅटीतून खणखणीत चौकार येतोय आणि चौकाराच्या साईडने धावसंख्या पोचली ती 23 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाज 8-8 या धावसंख्येवर खेळतायत. रिचर्ड स्ट्राईकवर चांगले आक्रमक फलंदाज आहेत. या ग्राउंडवर भरपूर सामने रिचर्ड खेळला होता. जेव्हा तो खारोडीला राहायचा तेव्हा पुढचा चेंडू देखील विश्व याचा आज दिवस मला वाटतं थोडा खराब आहे. पुन्हा एकदा त्याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा चौकार येतोय. बॉलवर येत होता, पण इथं चेंडूवर बॉलवर येणं तुम्हाला खूप कठीण होते. पाणी द्यायचंय, पाणी अल्लाद पाणी. एक चेंडू बाकी आहे 4 षटकातील आल्हाद. नंतर मग एक शतक पूर्ण झाल्यानंतर नेऊन जा पाणी. धावसंख्या 27. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. शतक नंबर 4 पूर्ण होत आहे. धावसंख्या झाली 27.
आता बघ शेवटच्या शतक कोण घेऊन येते तोपर्यंत आदित्य दिजे असा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आज मंडल 15-20 स्पर्धा आणि फक्त क्रिकेटच नव्हे तर भरपूर अशा काही समाजसेवा देखील आपल्या या मंडळाच्या वतीने झाल्या. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर, डोळ्याची तपासणी, जिथं तिथं जाऊन आपण बघतो की लोलवणा म्हणा की दमनच्या इथं म्हणा भरपूर अशी जे विकलांग लोक आहेत त्यांना देखील आपण चांगली अशी मदत केलेली आहे. पहिला चेंडू दिशा दाखवलेली आहे. शतरक्षक होता त्या शतरक्षकाकडून झेल सुटतोय पुन्हा एकदा. जी धाव नव्हती ती धाव मिळते. एक अवांतर धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती. धाव संख्या झाली ती 28. गोलंदाज भूषण भंडारी आपल्या शतकात पुढचा चेंडू घेऊन येतोय. मारण्याचा प्रयत्न इथं शतरक्षक नाहीये. एक धाव पूर्ण केली जाईल. 2 धावा पुन्हा एकदा धावून काढतायत रिचर्ड आणि वॉल्टर. या 2 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचली ती 30 या धाव संख्येवर. नवीन येणारा फलंदाज अरविंद थोडा विचलित झालाय की शेवटचे शतक आहे. आता ऑन साइडला फिरवला जातो चेंडू. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी देखील पूर्ण होते. बघा तिसऱ्या धावेसाठी फक्त 2च धावेवर समाधान. या 2 धाव संख्येने धाव संख्या झाली ती 32. तीन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. रिचर्ड 16 वर खेळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला फिरवलाय चेंडू. एक धाव पूर्ण होईल. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचली ती 34 या धाव संख्येवर. दोन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूवर एक मोठ्या फटक्याची गरज आहे. रिचर्ड ऑन स्ट्राईक. 18 धाव संख्येवर खेळतो रिचर्ड. पुन्हा एकदा चेंडू तिथं अडवला जातो. एक धाव पूर्ण होईल. आणि 2 धावा पुन्हा एकदा झालेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 36. शेवटचा बॉल. वॉल्टर धावून धावून तकला. +40 क्रिकेट चालू आहे. जर फिटनेस ठेवायचा असेल तर सकाळी उठून तुम्हाला व्यायाम किंवा योगा करावा लागेल. काही जण करत असतील, काही जणांना गरज देखील आहे त्याची. पुन्हा एकदा कार्पेटच्या सायने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. पुन्हा एकदा आता मात्र दुसऱ्या धावेवर वॉल्टर खूप तकला होता. 2 धावा घेण्याच्या याच्यामध्ये फलंदाज बाद होतोय. 37 धावसंख्या झालेली आहे आणि 38 धावेचं टार्गेट इथं समोर ठेवलेलं आहे. 38 रन्स टू विन.
त्यानं आणि 90 खेळाडू आहेत. बघा पुन्हा एकदा मी जे प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये जे काय तुम्ही आणताय त्या प्लास्टिकच्या पिशव्या तुम्ही ते जमा करून बाजूला कुठेतरी ठेवा. ते बघा तिथं जातात ग्राउंडवर. थोडं सहकार्य करा. तिसरा प्लेयर कंपल्सरी पाठवा तिथं. देवेंद्र तिसरा खेळाडू पाठवा. पहिलं शतक टाकण्यासाठी रॉली या गोलंदाजाकडे चेंडू दिलाय गोलंदाजी करण्यासाठी. सामना सुरू होतोय असा आमचा पंच सांगेकर सरांचा इशारा येतोय. रॉली पहिलं शतक राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर जयेश आणि नॉन स्ट्राईकवर विश्वनाथ ही सलामीची जोडी मैदानामध्ये. 38 धावेचा टार्गेट आहे. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू पायावर आदळतोय. पंच नॉटआउटचा इशारा देतात. एक धाव मिळेल तिथं. लेग बायचा इशारा येतो. एक लेग बायच्या साइड पहिली धाव संख्या इथं झालेली आहे वजिरा ए या मास्टर संघाची. 38 धावेचं टार्गेट थोडं छोटं टार्गेट आहे पण क्रिकेटमध्ये छोटी टार्गेट देखील खूप वेळा आपण बघितलेली आहे की डिफेंड करण्यासाठी खूप त्रास झालेला आहे. चेस करण्यासाठी डिफेंड भरपूर वेळा झालेले आहेत. अशी काही पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. हो एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. झेवियर बॅकअप होईल तोपर्यंत करतील त्यावर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बॅटला म्हणजे लागून गेलेला बॉल आहे. झेल देखील सुटते त्याच्यामध्ये 2 धावा देखील मिळत आहेत. मायरेने इष्टिरक्षकाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत. गोलंदाज रॉली गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राईकवर विशू मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. भरपूर गॅप आहे. गॅपचा फायदा इथं झालेला आहे विशू आणि 4 या धावसंख्येसाठी चेंडू जाते सीमारेषा पार. सौकाराच्या साहाय्याने विशू यांची वैयक्तिक धावसंख्या झाली ती 6 आणि धावसंख्या टोटल पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. रॉली आपल्या शतकात पुढचा चेंडू घेऊन येतोय. चेंडू देखील वाईट बॉल घोषित होतो पंच सांगेकर सरांकडून. लेग स्टिकच्या बाहेर टप्पा पडला होता. चेंडू आणखी लेग साईडला निघाला. धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा दिशा दाखवलेली आहे. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. शतरक्षक आहेत तिथं पण चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. डिक्लेरेशन एरिया आहे त्या झोन मध्ये गेल्यानंतर 2 धावा मिळत आहेत. या 2 धावीच्या सायनी धावसंख्या पोचलेली आहे ती 10 या धावसंख्येवर. 10 धावसंख्या झालेली आहे. पहिलं शतक मैदानात चालू आहे. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळवला जातो. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पेद्रो एका बाजूला ऑल्विन दुसऱ्या बाजूला. 3 खेळाडूचा वॉल्टर देखील होता पण तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झालेले आहेत. 2 धावीच्या सायनी धावसंख्या पोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवर. अजून एक चेंडू साखेल येणं बाकी आहे. धावसंख्या झाली 12 आणि 38 धावेचं टार्गेट तुम्ही समोर ठेवलेलं आहे. धावसंख्या पहिल्या शतकाच्या 5 चेंडूवर 12 धावसंख्या झालेली आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह इथं बघायला लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. झेवियर याच्याजवळ 1 धाव पूर्ण.
पुन्हा एकदा 2 धावा धावून काढले. धावसंख्या झाली ती पहिल्या शतकाच्या अखेरीस 14 या धावसंख्येवर. चौघदा पहिलाच आलेले आहेत, त्याच्यामुळे आता धावसंख्येची गरज 24 मध्ये 24 आलेले आहे. 24 मध्ये 24 काढायचे आहेत. गोराय बी संघ थोडा कमी खेळाडूंच्या बरोबर आलेला आहे. काही खेळाडू बोटीवर आहेत. शनिवार असला की काही खेळाडू जे त्यांचं मला वाटतं वर्किंग डे असतो, कामाला काही जात आहेत. दुसरे शतक टाकण्यासाठी रिचर्ड या गोलंदाजाकडे चेंडू दिला जातोय. पहिला चेंडू रिचर्ड यांचा. पहिला चेंडू दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता, तिथं दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. लेग बाईचा इशारा तो पंच सांगेकर सरांकडून. या एक लेग बाईच्या सायने धावसंख्या पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. विशू स्ट्राईकवर, ज्याने आतापर्यंत 12 धावा आपल्या संघासाठी केलेले आहेत. आणखी एक मोठा फटका, तो देखील चेंडू जातोय 2 या धावसंख्येसाठी. तिथं या 2 धावेच्या सायने धावसंख्या पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. 22 मध्ये 21 काढायचे. 22 चेंडू आणि 21 धावांची गरज. याच्यानंतर जो जिंकेल तो भाटी संघाबरोबर सामना खेळण्यासाठी सजवेल. तर भाटी संघाचा कॅप्टन काही थोड्या वेळानंतर टॉस साठी या तुम्ही जवळ. हो, रिव्हर्स स्वीप कनेक्ट तर झालेला आहे, पण शतरक्षक चेंडूच्या मागे धावतो. सायमन अडवू शकेल का? यस, अडवलेलं आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च धावेवर समाधान आहे. 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. 19 झाल्या, 19 अजूनपर्यंत काढायचे आहेत. पुढचा चेंडू इथं हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरे धावेसाठी धावतायत, ती देखील पूर्ण केलेली आहे. 2 फलंदाजामध्ये चांगली रनिंग बिटवीन बघायला मिळतंय. वजिराई संघाचा विशू आणि जयेश चांगली फलंदाजी करतायत. 20 मध्ये 17 काढायचे आहेत. चहा आलेला आहे. कोणाला चाय प्यायचा असेल तर चहा आलेला आहे. मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. एसटी रक्षक मायरन याच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज रिचर्ड. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल तर झालेला आहे. शतरक्षक आयसन एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला जातं. दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 2 शतकाच्या अखेरीस 23 या धावसंख्येवर. आता 15 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज येतोय अरविंद. या गोलंदाजाकडे 3रं शतक दिलेलं आहे. अरविंद गोलंदाजीसाठी येतोय 3रं शतक. या खेळाडूला खरोखरच खूप लेट पाठवलं जाते, कारण या फलंदाजांना खेळाडू फलंदाजीच भेटली नव्हती. पुन्हा एकदा गॅप मधून ट्रॅव्हल होईल का चेंडू? नाही, इथं ऑलविन खूप कमी, तिथं कमी तर नाही पण खूप लांब होते. तिथं चेंडूवर पोहोचणं खूप कठीण झालं आणि चेंडू जातो सीमारेषा पार. आता फक्त 11 धावांची गरज आहे.
अरविंद गोलंदाजी सज्ज होतोय जयेश भंडारे यांच्यासाठी. पुन्हा एकदा उंच उडालेला कोण झेल घेणार बघूया. वॉल्टर घेतोय की पीटर घेतोय. दोन्ही खेळाडूच्या मध्ये पुन्हा एकदा पडतोय चेंडू. धावा मिळत आहेत 2 या चेंडूवर. धावसंख्या टोटल झालेली आहे ती 29 या धावसंख्येवर. आता फक्त 9 धावांची गरज आहे. गोराय बी संघ, गोराय मास्टर बी संघ थोडा अंडर प्रेशर खाली येतोय. 9 खेळाडू असल्या कारण भरपूर असे गॅप्स आहेत. त्या गॅप्स मधून फटके जात आहेत. ऑन साईडला खेळून काढलेलं आहे. तिथं देखील भरपूर गॅप आहे पण तिथं रॉली पोचतोय. चांगले एक शतरक्षक. पुन्हा एकदा एक धाव काढतायत. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. त्या 2 धावीच्या सायणी धावसंख्या पोहोचली ती 31 या धावसंख्येवर 31. आता 7 धावांची गरज आहे आणि त्यासाठी 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा त्याच दिशेने चेंडू होते. रॉली तिथं तयार आहेत. पुन्हा एकदा चांगलं शतरक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावीच्या सायणी धावसंख्या पोहोचली ती 33. 5 धावांची गरज आहे. 5 धावांची गरज. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आणि पंच सांगेकर सरांचा इशारा ते वाईड. एक अवांतर धावेनी धावसंख्या पोहोचली ती 34. आता 4 धावांची गरज आहे. आता मात्र चांगला चेंडू डॉट जातोय चेंडू. 13 मध्ये 4 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगलं शतरक्षण. पेद्रो यांच्याकडून फक्त एक सिंगल मिळेल. त्या सिंगलच्या सायने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 35. आता फक्त 5 धावा काढायच्या आहेत. त्याच्यासाठी 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सायमन यांचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता. पण सांगेकर सरांकडून इशारा येतोय वाईडचा. एक अवांतर धाव. या अवांतर धावीच्या सायने धावसंख्या पोचलेली आहे ती 36. फक्त 2 धावांची गरज आहे. आजच्या दिवसासाठी ज्यांनी आपल्याला आचारी म्हणजे जेवण बनवलं त्याची नावं आमच्या जवळ आली. आनंद कोळी आणि चंद्रकांत कोळी यांनी स्वादिष्ट जेवण बनवलं होतं. त्याचे देखील आम्ही मनापासून आभार मानतोय. आमच्या साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी मास्टरच्या वतीनं. चेंडू खूप उंच आहे. चेंडू एक धाव पूर्ण केली जाईल. तिथे एक सिंगल साठी दोन्ही फलंदाज समाधान मांडलेलं आहे. फक्त 1 धावेची गरज आहे. 1 धावेची गरज आहे. सायमन गोलंदाजीसाठी तयार. हो इथं फिरवलाय चेंडू आणि चेंडू जाईल. बघूया किती धावसंख्येसाठी. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. चौकार येतोय आणि सामना जिंकलेला तो वजिरा ए मास्टर्स या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन वजिरा ए मास्टर्स. आणि हडलक मानावी लागेल ती गोराय बी मास्टर्स या संघाची.